Hello student, in this video we are going to learn interpretation of deviation from van der Waals equation. Now the van der Waals equation is given as P plus A by V square into another bracket V minus B is equal to RT, where P is the pressure, V is the volume, A and B are the van der Waals constant, R is the gas constant and T is the absolute temperature. We know that behavior of a real gases from this figure, it is compressibility factor Z factor versus P. Also we know that this term, that is compressibility factor and the pressure. Now let us see the first interpretation. At low pressure, when pressure is the low, volume is the large. We know that there is inversely proportionality between pressure and the volume. आपल्याला माहिती आहे प्रेशर जर कमी असेल तर व्हॉल्यूम हे जास्त असतं, लार्ज असते. मग व्हॉल्यूम जर लार्ज असेल तर वी कॅन निग्लेक्ट दिस बी ॲज कम्पेअर टू दॅट व्हॉल्यूम. म्हणून आपण ही जी बी टर्म आहे व्हॉल्यूम लार्ज असल्यामुळे व्हीच्या कंपॅरिझनमध्ये याला निग्लेक्ट करू शकतो. आणि निग्लेक्ट केल्यावर हे जे तुमचं van der Waals इक्वेशन आहे ते कसं होतं पहा. P plus A by V square into another bracket V is equal to RT. If we solve V into P, PV, V into this term एक V cancel होईल, A by V राहील is equal to RT. rearrange करा, PV is equal to RT minus A by V. हे इंडिकेट काय करतं, PV is equal to RT minus A by V. That means PV is less than RT by this factor. PV is less than RT by this factor A by V. PV हे लहान आहे RT पेक्षा. कितीनं लहान आहे तर A by V एवढ्या टर्मनी लहान आहे, राईट. आता प्रेशर जर वाढवत गेलो आपण, इथं काय केलं आपण, प्रेशर वाढवत गेलो. प्रेशर जर वाढवत गेलो तर काय होईल, व्हॉल्यूम डिक्रीज होईल, इनवर्सली प्रोपोर्शनल. प्रेशर वाढला, व्हॉल्यूम डिक्रीज होईल. व्हॉल्यूम जर डिक्रीज झालं तर ही जी टर्म आहे A by V, ही खालची बाजू जर डिक्रीज झालं तर हे A by V काय होतं, इन्क्रीज होतं. आणि हे जर इन्क्रीज होतं याचा अर्थ PV जे आहे हे PV आणखी कमी 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 होत जाणार. PV काय होणार, डिक्रीज होणार. PV डिक्रीज होणार म्हणजे Z जे आहे हे आणखी डिक्रीज होणार. म्हणून हे जे तुमचं बिहेवियर होतं रिअल गॅसचं, नायट्रोजनचं आणि कार्बन डायऑक्साईडचं, देर इज ए डिक्रीज विथ इन्क्रीज इन द प्रेशर. म्हणून हा जो लोअर पार्ट आलेला आहे, हा लोअर पार्ट कशामुळे आला तर ह्या टर्ममुळे आलेला आहे. क्लिअर. इन दिस वे वी इंटरप्रेट at low pressure that this curve of nitrogen and CO2 shows decrease in the Z factor, compressibility factor. Now then high pressure. Pressure जर high असेल तर we cannot, pressure high असेल तर volume small आहे, volume small असेल तर we cannot ignore B. तुमचं जे हे इक्वेशन आहे, प्रेशर लार्ज असेल तर व्हॉल्यूम हे स्मॉल आहे, स्मॉल असेल तर हे तुम्ही निग्लेक्ट करू शकत नाही बी. पण प्रेशर हाय असेल तर A by V स्क्वेअर मे बी निग्लिजिबल. म्हणून आपण इक्वेशन जे आहे त्या इक्वेशनमध्ये A by V स्क्वेअर निग्लेक्ट केलं आणि आपलं इक्वेशन बनतं इथं P इंटू V मायनस B इज इक्वल टू RT. P न जर मल्टिप्लाय केलं तर PV मायनस PV इज इक्वल टू RT और PV इज इक्वल टू RT प्लस PV. इथं काय सांगतं हे इक्वेशन, PV is greater than RT by the factor PV. by the factor PV. PV ही जास्त आहे, मोठा आहे कशापेक्षा, ह्या RT पेक्षा. कितीनी मोठा आहे तर PV एवढ्या फॅक्टरनी मोठा आहे. मग आता प्रेशर जर तुम्ही इन्क्रीज केला तर PV सुद्धा इन्क्रीज होणार. आणि PV जर इन्क्रीज झाला तर PV सुद्धा काय होणार, या ठिकाणी इन्क्रीज होणार. म्हणून तुमचे जे कर्व आहे नायट्रोजन आणि CO2चा, हा जसं जसं प्रेशर इन्क्रीज होत झालं या मिनिमम नंतर कंटिन्यू इन्क्रीज होत गेला, या मिनिमम नंतर कंटिन्यू इन्क्रीज होत झाला. नाव
This explains the rising part of nitrogen and CO2 in this figure. ह्या फिगरमध्ये नायट्रोजन कंटिन्यू इन्क्रीज होत गेला, CO2 कंटिन्यूस इन्क्रीज होत गेला. केव्हा प्रेशर इन्क्रीज झालं तर ते इथं एक्सप्लेन करता येतं विथ द हेल्प ऑफ वॉन डर वॉल्स इक्वेशन. नाउ दिस इज सेकंड एक्सप्लेनेशन. फर्स्ट, ॲट लो प्रेशर, ॲट हाय प्रेशर अँड ॲट टेम्परेचर इज द हाय. ज्यावेळेस टेम्परेचर जास्त असतं त्यावेळेस काय होईल पहा. टेम्परेचर जर जास्त असेल तर व्हॉल्यूम लार्ज असतो. व्हॉल्यूम लार्ज असेल तर ही जी टर्म आहे ए बाय व्ही स्क्वेअर ही खूप कमी असेल, स्मॉल असेल, राईट. देअरफॉर वी कॅन निग्लेक्ट इट. आणि व्हॉल्यूम जर लार्ज असेल तर बी कॅन बी निग्लेक्टेड अँड देअरफॉर द इक्वेशन पी व्ही p plus a by v square and v minus b is equal to RT. ते जे तुमचं इक्वेशन आहे ते काय होईल, इथलं प्रेशरचं करेक्शनही कमी केलं आपण, निग्लेक्ट केलं, व्हॉल्यूम करेक्शनही निग्लेक्ट केलं, म्हणून इथं काय आलं PV is equal to RT. This explain why the deviation becomes less at the high temperature. म्हणून आपण ज्यावेळेस डेव्हिएशन एक्सप्लेन केलं, जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज होत जातं तसं तसं हे जे कर्व्स आहेत हे कर्व्स सरळ व्हायला लागतात. आणि एक टेम्परेचर असं होतं की तुमचा जो हा कर्व आहे हा कर्व या आयडियल कर्व सारखा होतो. दॅट मीन्स द आयडियल बिहेवियर ऑफ रियल गॅसेस इज ॲट हाय टेम्परेचर अँड द लो प्रेशर, जे आपण स्टडी करत असताना सांगितलेलं आहे. डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियरमध्ये पहिला पॉईंट सांगितला होता की द आयडियल बिहेवियर इज ॲट हाय टेम्परेचर अँड लो प्रेशर. ते इथं एक्सप्लेन केलेलं आहे ह्या इक्वेशननी. क्लिअर. नाउ दिस इज ॲट हाय टेम्परेचर. नाउ देन एक्सेप्शनल केस ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनमध्ये असं दिसत नाही, कमी होऊन वाढत नाही. नायट्रोजनमध्ये दिसतं कमी होऊन वाढत नाही. हायड्रोजन काय आहे, कंटिन्यू इन्क्रीज होतं. सिमिलरली देअर इज इन केस ऑफ हेलियम ऑल्सो. हेलियमच्या बाबतीतही तसंच आहे. त्याचा कर्व हा काय होतो, कंटिन्यू इन्क्रीज होतो. का कारण आहे, द रिझन इज दॅट both hydrogen helium have very small size and mass. त्याचं साईज आणि त्याचं मास जे आहे काय स्मॉल आहे. अँड देअरफॉर अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन द मॉलिक्यूल इज स्मॉल. त्याच्यातला अट्रॅक्टिव्ह फोर्स कसा आहे, कमी आहे. मग अट्रॅक्टिव्ह फोर्समुळे आलेलं करेक्शन काय होतं, तर प्रेशर करेक्शन होतं. कोणतं, ए बाय व्ही स्क्वेअर. अँड देअरफॉर दॅट कॅन बी निग्लेक्टेड ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर. म्हणून ऑर्डिनरी टेम्परेचरला आपण ते निग्लेक्ट करू, म्हणून प्रेशर करेक्शन आपण इथं निग्लेक्ट केलं आहे. आणि आपलं इक्वेशन होतं P इंटू व्ही मायनस बी. याला जर सॉल्व केलं आणि रिअरेंज केलं तर इट इज PV प्लस RT प्लस PB. अँड देअरफॉर विथ इन्क्रीज इन द प्रेशर द PB इन्क्रीजेस. PB इन्क्रीज झालं म्हणजे PV इन्क्रीज झालं, याचा अर्थ झेड फॅक्टर इन्क्रीज होतं. अँड दॅट्स वाय हायड्रोजन शोज द कंटिन्युअस इन्क्रीज. नाउ इन दिस वे we interpreted the deviation from the van der Waals equation. Now we will stop here. Thank you.